मॅम, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे. आणि जे शिवर बंगला ग्रामपंचायतच्या हद्दीत आज ब्युटी प्रोफेशनल परी अकॅडमीच्या उद्घाटन संदर्भात आपण आलेले आहे. शुभेच्छा कशी देणार? सर्वप्रथम मी या जे पार्लर आहे परी ब्युटी पार्लर आणि त्याचबरोबर साड्यांचे देखील दालन त्यांनी चालू केलेलं आहे, त्याबद्दल जयश्रीताई पवार, चंद्रकांत पवार यांचं मी हार्दिक असं अभिनंदन करते. आणि शिवसारख्या ठिकाणी त्यांनी हे जे ब्युटी पार्लरची जी सर्व्हिस उपलब्ध केली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी धन्यवाद करून जास्तीत जास्त महिलांना या ब्युटी पार्लरला नक्कीच व्हिजिट करावे, कारण की प्रत्येक महिलेला वाटतं की आपण छान दिसावं, सुंदर दिसावं. आणि त्या अनुषंगाने जयश्रीताईने स्वावलंबनाकडे एक पाऊल पुढे केलेलं आहे. त्यांची प्रगती हो हीच शुभेच्छा. मॅम, आपण पण एक महिला आहे आणि मॅम पण एक महिला आहे. महिला इथं समोर येत आहे, काय म्हणणार महिलांसाठी? सध्याचं युग तर असं आहे की सोशल मीडिया खूप बूम आहे सोशल मीडियाचा, आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि चूल आणि मूल यांच्यापर्यंत आता महिलांचं विश्व सीमित राहिलेलं नाही. मग प्रत्येक महिलेला या प्रसंगी एवढंच सांगू इच्छिते की प्रत्येकाने आपली जी काही आवड असेल, जो काही छंद असेल तो जोपासावं. आणि त्यातनं जर त्यांच्या घरच्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी जर आर्थिक हातभार लागत असेल तर मग सोन्याहून अधिक पिवळं. आपलं नाव सांगा. माझं नाव शिल्पा दिनेश परदेशी, मी वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष. बघा इकडे समोर. ओके मॅम, आमच्या चॅनलवर आपला स्वागत अभिनंदन आहे. आणि शिवर बंगला ग्रामपंचायत हद्दीत आपण एक परी प्रोफेशनल ब्युटी पार्लर आज उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटनासाठी कोण आलेले होते मॅम, त्याचा संदर्भ सांगा. वैजापूरच्या नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी आलेल्या होत्या आणि मी ज्यांच्याकडे क्लास केलेला आहे, माझी बहीण पण आहे ती, आणि मी त्यांच्याकडे क्लास केलेला कल्याणी आवटे. त्यांचं हाडको कॉर्नरला KLS ब्युटी प्रोफेशनल अकॅडमी आहे, अकॅडमी प्लस पार्लर आहे. किती महिने आणि वर्षाचा कोर्स होता? मी संभाजीनगरच्या NGO मध्ये काम करत होते सुपरवायझर म्हणून, प्लस मी ते करत करत तिथे जवळच हडको कॉर्नरला ताईंचं पार्लर होतं, तर मी प्लस दोन्ही पण ऍडजस्ट केलं, कारण मला 2 तास वेळ असायचा, मी तो वेळ थन घालवता मी ते पार्लरमध्ये. मॅम, आपण एक अकॅडमी चालू केलेली आहे, ते जे शिवर गावाचे मुली असतात शिक्षण घेत आहेत त्यांना पण हे कोर्स करायचं, तर किती महिन्याचा कोर्स असते मॅम? जवळपास 3 ते 6 महिन्यापर्यंत आपण करू शकतो. आणि फीस वगैरे काही असते? फीस पासून स्टार्ट करू शकतो. बेसिक जर असेल तर 15 ते 20 पर्यंत, जसं समोरच्याला पुरवलं आम्ही तसं असतं. ते शैक्षणिकची पात्रता आहेत का? कोणी पण करू शकतो. काय असतं माहिती का सर, एखाद्याला जर करायचं असलं ना ते कसंही करतं, ते अडाणी असू द्या, शिकलेलं असू द्या. मॅम, आपल्या ब्युटी पार्लरचे सोबत आपण कापडचा पण कारभार सुरू केलेला आहे. कोणते कापड आहे आपल्याकडे? मी फक्त साडीच ठेवलेली आहे सध्या, कारण जसं की पार्लरमध्ये एक लेडीज आली होती, तिच्या जर प्रत्येक जशा अपेक्षा वाढतील मी हळूहळू त्यानुसार मी प्रत्येक तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्न करते. साड्यामध्ये कोणकोणती साड्या आणि लग्नाचे जे बस्ता असतात ते पण भेटू शकतात का आपल्याला? अजून तर सध्या तर काही ठेवलेलं आहे, मी सध्या साधारण साडीपासून स्टार्ट केलेलं आहे. मी नक्कीच प्रयत्न करेल पुढे लग्न साडीच्या साड्या ठेवण्याचा. आपल्या अकॅडमीचं नाव आणि आपलं नाव आणि गावाचं नाव सांगा. माझ्या अकॅडमीत परी ब्युटी पार्लर आहे, JPS त्याचा प्रोफेशनल नाव आहे, आणि शिवर गावामध्ये संत बहिणाबाई कॉलेज जवळ माझ्या पार्लर. आपलं नाव? माझं नाव जयश्री चंद्रकांत पवार. मॅम, तुमचं? माझ्या पार्लरचं नाव KLS प्रोफेशनल ब्युटी अकॅडमी आहे. माझ्याकडे जयश्री मागच्या 6 महिन्यापासून खूप कष्टाने, कारण वैजापूर ते संभाजीनगर येणं जाणं करून शिकणं, मी आज एकदाच व्हिजिट करायला आले फक्त उद्घाटनासाठी, तर आमचे खूप जास्त हाल झाले. तिने कसं केलं हे तिलाच माहिती, आणि तिच्या कष्टाला फळ म्हणून शिवूरच्या सगळ्याच लेडीजनी पार्लरचं कोर्ससाठी पण यावं, आणि बाकीच्या तिचे जे आहेत साड्या वगैरे त्याचा पण लाभ घ्यावा, ही सगळ्यांना नम्र विनंती. तिने 6 महिन्यात खूप कष्टाने आणि खूप काही, जे मला 1 वर्ष 1.5 वर्ष लागलं शिकायला, ते तिने 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण प्रोफेशनल पार्लर शिकली. आणि इथल्या ब्राईड्सना आणि त्यांना मी विनंती करते की एकदा तिला अपॉर्च्युनिटी द्यावी, सगळ्यांनी एकदा लाभ घ्यावा. नक्कीच तो मला खुशी होईल तिच्याकडे क्लास केला, किंवा तिच्याकडे तुम्ही ब्राईडचं जर मेकअप वगैरे दिला तर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.
अरे बता नहीं बस अस्तर या ये बॉक्स सगळ्याला वाटायचे धन्यवाद मैं तुम्हाला पाठवतो तरी प्रसाद तुम्ही घेऊन जा बस थोडं सांगा पूजा झाली तर बाहेर लोक लेडी अगरबत्ती आजी ना अगरबत्ती म्हणा धनकुंज म्हणा धनकुंज म्हणा लक्ष्मीनारायण कुबेर पूजनम लक्ष्मीनारायण प्रसन्नतः कुबेर प्रसन्नतः सिद्धर्थम या देवी सर्वभूतेषु मांगल्यरूपेण संस्थिता साईनाथांच्या फोटोची पूजा करा साईबाबांच्या फोटोला गंध लावा अक्षता वाहा गुलाल वाहा गुलवा पूजनानंद सद्गुरु साईनाथ महाराज प्रतिमा पूजनम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्री गुरुदेवो मैम समूह सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव चला या आता आपण ना तिथे 5 ठिकाणी गंध लावून घ्यायचे ना गंधाचे ना 7 बोटे लावायचे 7 भाषा हरि ओम हिरण्यवर्णा हरिं सुवर्णरजस्रजां जात वेदो महावह ताम आवह जात वेदो हो 7 ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनप्रदाने यस्या हिरण्यवर्णेयं कामश्व सर्पेट निरंजन पेठ श्रीराम देवी दुष्टाम कासु सुन्दं हिरण्यकान्तमग्राम ज्वलन्तीं कृतां कल्पयतिं पद्मे स्थितां पद्मवर्णां
जात वेदसे सुनमावसु मराठी सुनस्पर्श दुर्गाणि विश्वाभ्या अतिदुरितात् नमस्कार करोमि नमस्कार आता तुम्ही शुभकरता दुमहरता भरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम देवाची सर्वांगी सुंदर सिंधुराची पंचामृत शिंपडा त्यानंतर पुन्हा पाणी शिंपडा श्रीश्च ते लक्ष्मी च पत्न्या अहोरात्रे पार्श्वे वा हळद वा कुंकू वा तिथे गुलाल वा अक्षरा वा फूल वा गंधक्षतम धनम धान्यम मस्तम शाश्वत तिजोरीचे ते उघडा टेबल ते आपलं ड्रावर उघडा पूजन करा तिजोरीचं त्याच्यामध्ये ना एक 11 रुपये ठेवा बरं त्या ड्रावर साईज ड्रावर मध्ये दक्षिणा टाकून 1 रुपया घ्या.